विजय असो. दिल्लीचेही तख्त पालटतो महाराष्ट्र माझा. आदरणीय खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार. साताऱ्याला तीनच गोष्टी आवडतात, भाजीत गवार, हत्यारात तलवार आणि नेत्यात शरद पवार. या ठिकाणी बळीराजा संघटनेनं मला ही भेट दिली, पण या भेटीचा उपयोग इथं बसून कसा करायचा, त्याला दिल्लीला जावं लागेल. आणि देशाचे प्रधानमंत्री आज या देशाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी खिळवाड करण्याचं काम करतात. त्यांना योग्य धडा द्यायचा असेल तर आता मला जी भेट ती अत्यंत उपयोगी पडेल पाहिजे. खरं म्हणलं तर व्यासपीठावर आल्याच्या नंतर आमचे सहकारी संजय सिंग यांचं भाषण ऐकल्याच्या नंतर सभा पुढे चालण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं. हा एक संघर्षशील अशा प्रकारचा नेता आहे. दिल्लीमधून येतात, अनेक संकटाला तोंड देतात, पण किती मोठी संकट आली तर हा ग्रस्त कधी घाबरत नाही. जे आपलं तत्व आहे त्या तत्वाची कधी सोडत नाही. आजची ही सभा एक ऐतिहासिक सभा आहे. मला आज आठवण झाली की महाराष्ट्राचं सुख होतं. सातारचं कर्तृत्व ज्यांनी सर्व देशाला देशाच्या बाहेर दाखवलं त्या यशवंतराव चव्हाण या सगळ्यांचं फळ आम्हाला होतोय. आणि त्याचं महत्त्वाचं कारण एक संघर्षाची स्थिती आज देशामध्ये आली आणि तिला सामोरं जायचा निकाल हा घ्यावा लागतो. आता पृथ्वीराजांनी आपल्या भाषणात सांगितलं की मोदी काही सांगत असेल त्या देशासमोर एक प्रचंड संकट त्यांनी आणलेलं आहे. चीनने 4,000 किलोमीटर या देशाची जमीन ही ताब्यात घेतली. मोदी साहेब सांगतात तसं काही नाही. त्या सगळ्या भागाचा माझा अभ्यास आहे. नरसिंहरावच्या मंत्रिमंडळामध्ये देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर होती. आणि त्यावेळेला सगळं हिमालय आणि त्याच्या आजूबाजूला जी चीनची सीमा आहे त्या सीमेमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्याची पाहणी केली होती. आणि उद्या धोका कुठला होणार आहे याचाही अभ्यास तज्ञांच्या सगळ्यांनी आम्ही लोकांनी केलेला होता. आम्ही त्यावेळेला काळजी घेतली, पण मोदी साहेबांच्या कालखंडामध्ये त्या प्रश्नाला त्यांनी महत्त्व दिलं नाही. आणि त्याचा परिणाम आज हजारो किलोमीटर या देशाची जमीन आज चीनने ताब्यात घेतली. तुमची माझी जमीन जो घालवतो त्याला देशात सत्ता करायचा अधिकार आहे का हा निकाल घ्यायची वेळ आली. हे दाखवतात की आम्ही हे करतो ते करतोय. बऱ्याचशा गोष्टी खोट्या असतात ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला. मध्यंतरी काश्मीरच्या भागात एक चॅनल तयार केलं, आवश्यकता होती.
त्या चॅलेंजचं उद्घाटन झालं मी बारकाईनं बघत होतो टेलिव्हिजनवर त्या सवन उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे नरेंद्र मोदी. त्या चॅलेंजमधनं ते स्वतः चालत येत होते. एवढं महत्त्वाचं देशाच्या दृष्टीनं काम त्या ठिकाणी असताना त्या राज्याचे कुणी लोकप्रतिनिधी, तिचे मुख्यमंत्री, तिचे अधिकारी, त्या सगळ्यांच्या सह त्या ठिकाणी जाण्याचं काम करण्याची आवश्यकता होती. पण मोदींचे एक वैशिष्ट्य काय असे नसे ते फक्त मीच करतो, माझ्याशिवाय दुसरं कोणी करत नाही. आज या ठिकाणी त्यांनी काय आश्वासन दिली याची चर्चा नाही. 2014ला त्यांनी सांगितलं होतं की आमच्या हातामध्ये सत्ता आल्याच्या नंतर आम्ही महागाई कमी करू, मालाच्या किमती 50% कमी करू. काय घ्यायचं हा शब्द त्यांनी पाळला. आज आपण बघतोय की हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही. त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली की माझ्या हातामध्ये सत्ता द्या. या देशाचा शेतकरी जो संकटात आहे त्याला संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला त्याच्या मालाची किंमत आम्ही देऊ. आज 14 साल गेलं, 24 साल आलं. या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादन खर्चाचा यत्किंचित विचार केला नाही. आज उत्पादन खर्च वाढला, बियाणं महाग झालं, खतं औषधं महाग झाली, मजुरी महाग झाली. शेती अर्थव्यवस्था आज संकटामध्ये आली. शेतीमालाची किंमत वाढली. यांनी केलं काय या सगळ्या काळामध्ये? या काळामध्ये कधीही फायली नाही अशा प्रकारची सूर भावना आज या देशामध्ये आपण पाहतो. मोदींचं धोरण त्याला फसवत नाही अशी भूमिका कुणी घेतली की त्याला लगेच करून घाल. आज या ठिकाणी संजय सिंग आलेले मोदींच्या त्यांनी कठोर टीका केली होती. 6 महिन्याच्या तुरुंगात अनेकांची उदाहरणं देता येते. झारखंडसारखं आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री त्यांनी आदिवासींच्या प्रश्नाकडे प्रधानमंत्री लक्ष देत नाहीत असं विधान कुठेतरी केलं. आज तो मुख्यमंत्री जेलमध्ये गेलेला आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री ज्यांनी उत्तम ही सूर्य भावनेनं ज्यांचा विचार आपल्याला नाही मंजूर त्यांच्या विरुद्ध वापरायची हे सूत्र घेऊन आज मोदी साहेब त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आणि स्थिती बदलायची, ही स्थिती बदलायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये शशिकांतचा मोठ्या मताने विजय करणं हे तुमचं माझं कर्तव्य. गेले अनेक वर्ष जवळून तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. हा ग्रस्त सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणं, कष्टकऱ्यांच्या भाषणात लक्ष घालणं, कुणाची तडजोड न करणारा, स्वार्थी विचार मनात न येऊन देणारा आणि अखंड फळालं जे सतत समाजांनी आदेश आपल्या सगळ्यांच्या सोबत ठेवले ते आदेश निर्देश ठेवून सामान्यांच्यासाठी कष्ट करणं एवढा एक कवी कार्यक्रम आज शशिकांत शिंदेचा आहे. आणि म्हणून अशा व्यक्तीला मोठ्या मताने विजयी करा. त्यासाठी त्यांची जी खूण आहे ती आपल्या सगळ्यांना आता माहीत आहे. तुतारी करणारा मनुष्य त्याच्यासमोर वचन दाबा आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचा लौकिक संबंध देशामध्ये करण्याचं काम या साताऱ्यामध्ये करा हीच विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. आभार.
श्री सुनील भैया माने